हेच स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपला व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया। तर आपल्या चॅनलवर अशा नवनवीन डिझाईन्स, मॅट रांगोळी किंवा अजून बरंच काही येणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाटावरची रांगोळी बघितली होती, तर या व्हिडिओमध्ये आता काय स्पेशल असेल बरं, थंबनेल वरून कळालंच असेल। तर हे बघा, हे मागच्या व्हिडिओची आपली रांगोळी पाटावरची आणि आता आपण बनवलंय पाटाच्या भोवती ठेवायला काहीतरी लागेल ना। जसं आपण आता पाटावर पूजा मांडली तर साईडनी कशी रांगोळी टाकतो, आपण कंपल्सरी टाकतो। सत्यनारायण पूजा असू द्या, छोटी मोठी पूजा असू द्या, आपण पाटावर कोणती पूजा मांडली की खाली रांगोळी कंपल्सरी लागते आपल्याला। तर त्यासाठी हे असं बनवलंय आम्ही। तर बघा किती सुंदर रेडी झालंय आणि फक्त समोरच नाही बरं, हे असं आणि असं। तर बघा अशी सगळी रांगोळी आणि याच्यावर जर आपण पूजा मांडली तर किती भरून दिसेल, किती भारी दिसेल ना। तर अशी रांगोळी तुम्ही नक्कीच ट्राय करा। तर स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण घरच्या घरी अशी रांगोळी नक्कीच बनवा, ज्यामुळे तुमच्या पूजेचा म्हणा लुक एकदम उठून दिसेल। हा आमचा पाट आहे, याच्यावरची आम्ही मॅट रांगोळी बनवलेली आहे। तर ती अशा प्रकारे बनवलेली आहे, आतमध्ये स्वास्तिक काढते। तर बघा किती सुंदर अशी मॅट रांगोळी रेडी झालेली आहे। तर आम्हाला या पाटाच्या आता भोवती दुसरी मॅट रांगोळी बनवायची आहे, म्हणजे आपण पाटावर कोणती पूजा वगैरे मांडल्याच्या नंतर खाली जी रांगोळी टाकतो आपण असं चौकोनात म्हणा किंवा आरती, तर ती रांगोळी आम्हाला बनवायची आहे। त्यासाठी मी इथं पाटाच्या तिन्ही साईडचं परफेक्ट मेजरमेंट घेतलंय। तर एक साईड तर आपली भिंतीला चिटकून असती, जेव्हाही आपण पूजा वगैरे मांडतो त्याची बॅक साईड असती, तिथं काही रांगोळी घ्यायची गरज पडत नाही, कारण आपण कोणताही पाट असो, चौरंग असो, आधीमध्ये नाही ठेवत, आपण एका कोपऱ्यात ठेवतो। तर मग तिन्ही साईडलाच रांगोळी लागतील। तर तिन्ही साईडचं मेजरमेंट काढून घेतलंय। त्यानंतर मला सिंपलच बनवायची होती, जसं की मी पाटावर स्वास्तिक घेतलं होतं, तर मला खालच्या रांगोळीवर पण छोटे छोटे स्वास्तिक घ्यायची इच्छा होती, तर मग मी स्वास्तिकच काढून घेतलेत। त्यानंतर जे स्वास्तिक काढलेत ते मी एंडिंगला लावणार आहे, पण आता बॉर्डर जी आहे ना मी सगळी ग्रीन कलरमध्ये घेतलेली आहे। ग्रीन कलरच्या बॉर्डरचे 2-3 लाईन लावून घेतलेत। त्यानंतर येल्लो कलर लावत आहे मी आणि एका पट्टीवर मी 3 बॉक्सेस करून घेतलेत। तर म्हणजे 3 बॉक्समध्ये 3 स्वास्तिक येतील आणि तसंच साईडच्या 2 पट्ट्या आहेत ना, तिथं पण मी 3-3 स्वास्तिक घेतलेत। या पट्ट्या आपण पाटाच्या राऊंड पण ठेवू शकतो किंवा बॉर्डर रांगोळी म्हणून ठेवू शकतो, आपल्याला हवं त्या पद्धतीनं आपण याचा यूज करू शकतो। येल्लो कलर माझा लावणं झालेला आहे। त्यानंतर आता मी प्रत्येक बॉक्समध्ये व्हाईट कलरच्या 2-2 लाईन फिल करून घेते आणि नंतर मग मी स्वास्तिक लावल आणि जे उरलेला भाग आहे ना मी नंतर फिल करेल। पण सध्या मी व्हाईट कलरचे आहेत ना असे 2-2 लाईन लावून घेत आहे, म्हणजे आपली फिनिशिंग छान आली पाहिजे। जर आपण आता सगळं फिल करायला गेलं ना ते व्यवस्थित वाटणार नाही। तर अगोदर आता स्वास्तिक फिल करून घ्यायचं आणि त्यानंतर मग उरलेला व्हाईट कलर आहे ते लावायचा। तर तुम्ही इथं बघू शकता मी स्वास्तिकसाठी मॅजेंटा कलरच यूज केला आहे, म्हणजे जो आतमध्ये पाटावरच्या रांगोळीसाठी यूज केला होता तोच कलर मी इथं यूज करत आहे। पण व्हिडिओमध्ये बहुतेक तुम्हाला हे रेड वाटत असेल, पण हा डार्क पिंक कलर आहे। आणि मी इथं या स्वास्तिकला 2-2 लाईन्स घेणार आहे, कारण एक सिंगल लाईन जर लावली ना ते तितकं उठून दिसणार नाही। तर मी इथं 2-2 लाईन लावून हे स्वास्तिक कंप्लीट करून घेईल। चला मग आता आपलं स्वास्तिक कंप्लीट झालेलं आहे। आता उरलेला जेवढाही स्वास्तिकच्या मधला भाग असो किंवा जेवढंही आपलं नॉन वुवेन दिसत आहे ना ते सगळं आपण व्हाईट कलरच्या उलनं फिल करून घेऊया, म्हणजे स्वास्तिक आणि सगळं उठून दिसेल। आणि अगोदर जर फील केला असतं ना आपण तर हे जे स्वास्तिक आहे ना तितकं उठून दिसलं नसतं किंवा ते व्यवस्थित लागलं नसतं। म्हणून कधी आता
आतमधला भाग असा फिनिशिंग देऊन घ्यायचा किंवा स्वास्तिक असेल ओम असेल ते आधी फिल करून घ्यायचं आणि त्यानंतर मग उरलेला भाग जो सगळा कंप्लीट एका कलरनं फिल करायचा असतो ना तो शेवटी ठेवायचा. जसं की आता मी व्हिडिओमध्ये व्हाईट कलर जसा फिल करत आहे ना तसं. तर एका बॉक्समध्ये मी असं एक एक करून व्हाईट कलर फिल करून घेते आणि मस्त असं स्वास्तिक आपलं रेडी आहे. चला मग एक एक करत आपण प्रत्येक बॉक्स असाच फिल करून घेऊया. तर तुम्ही पट्टीची साईज वेगवेगळी घेऊ शकता, मधलं स्वास्तिक वेगवेगळं घेऊ शकता, कलर तुमच्या हिशोबानं चूज करू शकता. फक्त तुम्हाला इथे एक सॅम्पल आहे की तुम्ही असं बनवू शकता म्हणून. तर मी इथं 3-4च कलर यूज केले. तुम्ही याऐवजी दुसरा कलर यूज करू शकता किंवा मी जिथं स्वास्तिक काढले तिथं तुम्ही ओम किंवा एखादी फ्लावर पावलं तुम्हाला हवं ते इथं काढू शकता तुम्ही. तर मला स्वास्तिक घ्यावं वाटलं म्हणून मी स्वास्तिक घेतले. तर अशाच प्रकारे तुम्ही ही पट्टी रेडी करू शकता आणि ही पट्टी फक्त एवढीच नाही, तुम्ही किती हवी तेवढी लांब तुम्हाला ही पट्टी बनवू शकता. पण आता मी ह्याला थोडं 3 भागात बनवलं आहे कट करून, म्हणजे आपल्याला ही पाटाच्या साईडला चौरंगाच्या साईडला भोवती किंवा बॉर्डर रांगोळी अशी वेगवेगळ्या पद्धतीनं यूज झाली पाहिजे म्हणून. जर आपण एक सारखी लांब जर बनवली ना तर ती आपल्याला मग पाटाच्या किंवा चौरंगाच्या भोवती यूज करता येणार नाही. तर तुम्हाला समजलं असेल. रांगोळी आपण अजून वेगळ्या पद्धतीनं यूज करू शकतो ते तुम्हाला दाखवते मी. तर आता ही रांगोळी आपण बॉर्डर म्हणून पण यूज करू शकतो अशा पद्धतीने. जेव्हा आपल्याला वाटलं आपण पाटाभोवती ठेवू शकतो किंवा दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने त्याला डिझाईन करून ठेवू शकतो. आणि जर वाटलं आपल्याला बॉर्डर करायची तर अशा प्रकारे बॉर्डरही बनवू शकतो. तर तुम्ही बघू शकता स्वास्तिकची किती सुंदर बॉर्डर दिसत आहे. एकदम छान सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे की ही रांगोळी आपण कशी बनवली पाहिजे. जास्तीत जास्त फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि आजची रांगोळी कशी वाटली तुम्हाला, मॅट रांगोळी कशी वाटली ते कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत